तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत. तर मंडळी आज आता चालू आहे स्वयंपाकाची तयारी, पण आता काही स्वयंपाक करायचा नाही कारण की मला बी लय भूक नाही. गावामध्ये मी थोडासा चिवडा खाल्ला, आईने दिलता चिवडा खाल्ला आणि हिला म्हणलं आता भूक नाही मला. मग झालं, मला भूक नाही म्हणलं की मग ह्यांचं दुसरंच काहीतरी असतं. तर आज काय चालू आहे? काहीतरी करायचं खायला. बरं, काय करायचं खायला? थोडंसं उपीट करायचं, उपमा. उपीट. उपीट, चला उपीट तर उपीट. थोडं खायचं बास झालं. भूकमूड झाली की असंच असतंय. तुम्हाला भाकरी असं नाही का वाटत की आपण मी भाकरी खावं? भाजी आहे, भाकरी आहे. आहे का? मग मी चालेल, मी खातो अर्धीक्षी भाकरी. खातो की, काय त्याला कशाला हे करायचं? अर्धीक्षी भाकर मला बासले, मला भूक बी नाही आली. बरं, त्याच्याबरोबर ताजं थोडंसं करावं म्हटलं. मी हे करायला लागली होती, तुम्ही नको म्हणला. फळं करायला म्हणलं होतं आज. करायची का नाही मग? तुम्ही नको म्हणलं, जास्त भूक नाही. अगं मग भूक नसली तरी मग तुम्हाला भूक असतेच की. अगं त्या माठ आणलाय, त्याच्यात पाणी पिण्याचा बंदोबस्त करा की गार जरा उन्हाळ्या दिवसाचं. हां बरं, असं त्याला स्टँड असेल बारकं. स्टँड नाही आपल्याकडे. बरं, जुनी शिगडी असली तर ती 3 स्टँडची त्याच्यावर ठेवलं तरी चालतंय. ती आहे काय? बरं, डेर आहे ते त्याच्यावर. बरं, उपीट पण आदनमधनं करत जावं सकाळ सकाळ नाश्त्याला. सकाळ सकाळ काहीतरी थोडं नाश्त्याला खाल्लं का हां, पुन्हा दिवसभर जेवायला नको म्हणते पोरं. नको म्हणते ती. तुम्हाला माहिती आहे का, मी हे 2 वर्षात जरा नाश्त्याचं प्रमाण कमी केलंय. सकाळचं जेवण एकदम चांगलं. हां, काय म्हणतात की सकाळचं जेवण राजासारखं, दुपारचं कशासारखं? राजाच्या हाताखाली कोण असतो? प्रधानासारखं. आणि रात्रीचं जेवण भिकाऱ्यासारखं. म्हणजे सकाळचं जेवण जास्त जड काही खावा तुम्ही, ते पचतं. हां, दुपारी मध्यम आहार घ्या आणि संध्याकाळी एकदम हलका आहार घ्या. असं मागून मिळाल्यावर किती थोडं मिळतं का नाही, तसं थोडं खावं. ती बी काय लोक दिवस मावळाच्या आधीच जेवते. ती आता दिवस मावळल्यावर जेवणी सुद्धा म्हणते. ती नियम पाळायला लागले ते आता काय लोक बरीच. आपल्याला नाही की जमत तसं. आपल्याला रात्रीच्या आधीच लागतं जेवण. The next day. तर राम राम मंडळी, मी संदीप बघा स्वागत करतो तुमचा आपली माती आपली माणसं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सकाळ सकाळची वेळ आहे, वारं सुटलेला आहे आणि मी चाललोय सुचिताला सोडायला शाळेत. त्याची परीक्षा आज शेवटचा पेपर आहे का गं? तर बेस्ट ऑफ लक. आज कुठला पेपर आहे? गणित. तर गणिताचा पेपर व्यवस्थित अभ्यास केलाच असणार आहे तो, आणि तुला चांगले मार्क पडणार. तर काल क्षितिजने ह्याच्यावरची पानं काढली सगळी, गाडी आपली तयार आहे, तिला सोडवून येऊ. व्यवस्थितली पेपर आहे. हां, तर सुचिताला सोडून आलो मी. ते ट्रॅक्टर आहे ते आपल्या शेडमध्ये लावायचा आणि आज गावात जायचं आहे, पार्सल पाठवायचे ते आपल्याला. आता गाडीवर किती जाते ते काय माहिती. तात्या पण येथलं. ही 2 गाड्यावर पाठवायचे ते. त्यांचं झालं का जेवण करून घेऊ आता. ते जेवण तयार आहे का? कुठे गेले? बाहेर गेले काही. आई कुठे गेले? आले का? पत्ता टाकलं का तुला सांगितलं? हां, चला चिंगीला पाणी पाजायचं. आपल्या इथं आयुष्य गेलं इथं, पण ती इतकी भित्री, इतकी कावऱ्या वावऱ्या करते, नावच काढणार. नुसती हरणासारखीच. हां, ही जी खोंड का नाही शर्यतीला लय जबरदस्त आहे. हां, असंच आहे. गट्टू मात्र आमचा स्थिर आहे. इकडं डॉन सारखा कुत्रा नाही. डॉन डेंजर मॅन. तर बांधाबांधी चालू आहे. ज्वारी, डाळ, अजून म्हटलं तर हां ज्वारी आणि डाळ, एवढं दोन्ही चालू आहे. मोठं आहे तिथे ज्वारी जायचं, बारकं डाळी जायचं. मोठ्या पॅकिंगमध्ये सुद्धा डाळी भरलेल्या आहेत. अजून घरात एवढं पॅकिंग आहे ते, ही सगळी पॅकिंग आहे ती.
हे सगळं पाठवायचं आहे. छाया पांडव स्वारगेट यांचं पण पाठवायचं आहे. आणि ही कोण आहे, मीनाक्षी शिंदे यांचं पण पाठवायचं आहे आज. चला सगळ्यांची पार्सल पाठवली. आता फक्त पावत्यांचा फोटो पाठवायचे ते. ही खालच्या पावत्या आहेत, मग पाणी पिऊ द्या आधी. खालच्या पावत्या उलगडते, एक एकाचा फोटो पाठवायचा सगळ्या आम्हाला. तर आम्ही आलो आता सुचिताला घ्यायला. कुरवाडीवरनं डायरेक्ट इकडे झालो. म्हणलं आता 1:30 वाजले जवळजवळ. शाळा सुटलं आता. शाळा सुटली आता येईलच ते. सगळं बाहेर थांबलेत जण न्यायला. गाड्या अशा येते ते जाते ते. आपण आलो पिंपळनेरमध्ये. रस का घेऊ आता. पार्सल घेऊन जायचं 2 लिटर. बरोबर 1:30 वाजता फोन केलता. मला म्हणला वाडीत आहे. पुन्हा केला तर पुन्हा फोन कट करून टाकला. का घरात यायचं नाही का? सांग रे. म्हणलं तुझी जरा थोडीशी चंगळ मंगळ करावी, टिंगळ. तू खोटा का बोलला मला सांग. मी सगळ्या भाकरी आणून कुत्र्याला टाकले होते आता. तुम्हाला जेवण नाही ना, काय नाही. तू जावा मग जावा. घर सुद्धा चला बघू फोटो तुमचा. शाळेतला फोटो आहे. वा 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 वा. सगळ्यांना दिला ना. बर मस्त. डॉन का इंतजार तो 11 मुल्कों के कुत्ते करते हैं, लेकिन डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है. पाणी आणो प्यायला. ए त्या रस काढ की. रस काढ. डॉन गव्हाचं काय करायला लागली. चालून ठेवती काय खडं आपल्या ह्या गावात माझं पाय पडलं. पहिला आहे का. एखादा खडा निघणार येणार, त्याला विलाज नाही. ती तर होणार. कसा गेला पेपर ग आजचा. सोपा होता एकदम. सोपा नाही. टाइम नाही पुरला मला. टाइम नाही पुरला. बर 2 क्वेश्चन. किती मार्काचे. तसं लिहिलंय मी, पण बरोबर सॉल्व झाले का नाही काय माहिती. बर एक जणाने डाळीसाठी पैसे पाठवले, ते लिहून ठेव. हा क्षितिज आमचा लागलाय भात बनवायला. कसला भात म्हणायचा त्याला. फोडणीचा भात का. हा फोडणीचा भात बरोबर आहे. मसाले भात वेगळा, फोडणीचा भात वेगळा. तेल टाकून घेतलं आधी याने. अरे इतके लय झालं का तेल. का नाही भातले असं आहे काय. भात बनवलाय का परत बनवला. बरं चल मग घे जायचंय गावात पटकन. आता हे होती गरम होते. पहिल्यांदा काय घेतोय तो. मोहरी घेतोय. अरे तुझ्या लक्षात राहतंय, माझ्या लक्षात राहत नाही बाबा. काय नाही गरम नाही झालं. मोहरी टाकायची, जिरं टाकलं, मिरची कापलेली का. बरं त्याच्यानंतर हलवून घ्यायची थोडं. कढीपत्ता टाकायचं. सांगणार बस काय एवढं. थोडा वेळ हलवून घ्यायचं. कांदा बघ किती बारीक चिरलाय. बाहेर कसं जमत नाही. बारीक चिरला ना ते यंत्राने. मग कशाने. हाताने. खरं बोल जरा. झालं. सांगणार टाकी. सांगणार नाही सगळं. थांबके पहिले हे तर उदी घेऊ. एक होऊन द्यायचं का. बरं हुशार. मीठ टाकून घेऊ. हळद टाकायची. बघा मला सगळं येते. जास्त कमी बी नाही, जास्त बी नाही टाकायची. हे जास्त टाकल्यावर लेच कडं होती, कमी टाकल्यावर काय दिसत नाही पिवळं. हे परत खाऊ वाटत नाही. आई वरडती लय. म्हणून मी ऐकूनच करून घेतो बरं का. पण आता करा म्हणजे मला भुका लागली ते ऐकाय जेवायला ना, म्हणून करा म्हणतो बा.
भात टाकून घ्यायचं. आपण मागाशी केलेला भात डावला नाही बरं का, पण केलता. हलवू लागायला आलं तर बरोबर. बोलशील का? खोटं बोलशील? खोटं बोलशील माझ्याशी? बोलशील का? खोटं बोलशील का माझ्याशी? काय बोललो मी खोटं? धर ह्यानं बोललोय. ह्यानं धर. करतो मी. ह्यानं धर रे म्हणलं रे. जमतंय का? जमतंय ना, तुझ्यासारखं नाही मी. नाही का? मग का असं ताणकन उडी का मारली? पळलं मला अचानक हात लावला. मग चांगलं नाही, वाईट झालंय, चवच नाही, आळणीच झालंय, खाराटच झालंय म्हणताना कसं वाटतं? मी काय म्हणलो नाही, कधीच कुणाला काय म्हणलो नाही. फक्त आपलं फ्लावरची भाजी जरा नाही आवडत आपलं. आणि झाली काय म्हणलो का? आणि झाल्यावर मी मीठ खाऊन मी टाकतो त्यात, पण बोललो नाही कधी आणि झाले काय. बघा. बर बर. बर. झाला का भात? वाट दादाला वाट बघत बसल्या तिकडे. झाला. ही इंद्रायणी तांदूळाचा भात असल्यामुळे थोडं चिकट होते, पण थंड झालं की परत मोकळा होते. चला, आई बनवायला लागली आमची वांग्याचं भरीत. मळ्यातली तरी काय वांगी जरा निबर झाली ती काय? मी आता त्या दिवशी निबार सगळी टाकून दिली बाबा. हां, लय म्हणजे बीच होतं सारं त्यात. लवकर कापा, थोडा वेळ पाहिजे ती. हा पाशी झाली का नाही तोडायची असते ती. हम्म. ही अशी नाही ती निबार पाशी. बर. आता बघ यात चांगली निघ काय काय निबार निघते ती ना त्यात. जे चांगले आहे ते त्याचं कर भरीत आपलं. आता ही बघ ठेवून थांबा. निबर झाले. वाटत तशी डचडचा ही लागते. त्याला चुलीवरच मग भाजावं लागते ते. हे चुलीवर जरी भाजलं तरी नाही आपल्याला आवडत. तात्याने तिकडे शेंगा चालू केल्या त्या खायला. काय तसं शेंगा बरेच झालं तयार आपलं. फोडणी दिली त्याला. वास तर चांगला यायला लागला बाबा. एखादी भाकर केली आणि हां, चला जेवण करून घेऊ. ए बस की जेवाय तुम्ही. बस.